शुभ सकाळ सर्वांना. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची माझी देवपूजा झालेली आहे आणि इथे स्वामींना आज फुलं खूप होते त्यामुळं स्वामींना हार करून घातले. किती छान दिसतो ना. तर इथे बघू शकता आमच्या पिल्लूची मध्ये मध्ये ॲडव्हर्टाईजमेंट असती. तर माझाच नाश्त्याला मी पिल्लूसाठी उपीट बनवलेलं आहे आणि इथे नाश्त्यासाठी आम्हा सर्वांना पोहे बनवलेले आहेत. तर इथे बघू शकता मस्त असे पोहे बनवले आहेत मी नाश्ता करायला. तर नाश्ता मी घेतलेला आहे वाढून आणि इथे मी दुपारच्या जेवणासाठी रात्री मी छोले भिजवले होते तेच कुकरला लावणार आहे आणि छोल्याची भाजी. आणि छोल्याच्या भाजीसाठी इथे मसाला कांदा खोबरं वगैरे भाजून घेत आहे आणि चला म्हणलं स्वयंपाक करत करत पोहे खाऊ. आणि इथे काय चालू आहे माझं खाणं आणि इथे मसाला वगैरे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आलं लसूण टाकून त्याचं पेस्ट करून घेत आहे मी मिक्सरवर काढून. तर बघू शकता माझा मसाला तयार आहे. तर चला छोले करूया आपण छोल्याची भाजी. तर इथे माझा मसाला वगैरे काढून झालेला आहे. तर आता मिक्सर वगैरे मी काढून ठेवते आणि मग लागते स्वयंपाकाला. तर बघू शकता इथे आमच्या पिल्लूची एंट्री झालेली आहे. त्याला मध्ये मध्ये मला घ्यावं लागतं, रडायला लागल्यावर किचनमध्ये आणावं लागतं. हे बघू शकता त्याला म्हणते मी हाय कर तर तो काय करायला लागलाय. तर इथे मी छोले भाजीला फोडणी देत आहे मसाला वगैरे टाकून. व्यवस्थितपणे इथे मसाला परतून घेतले आहे आणि त्यामध्ये तिखट हळद आपले रोजचे मसाले टाकून हे बघा त्यामध्ये छोले टाकून एक वाफ काढून घेतली आणि मग त्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं. तर अशा प्रकारे काय माझी छोले भाजी झालेली आहे रेडी. आणि नंतर मी कुकर लावून घेतलं डाळ भाताचं आणि पीठ वगैरे चुरून घेतलं कारण पिल्लूला बघत बघत मला करावा लागतो स्वयंपाक. पिल्लूची आजी पिल्लूला घेऊन बसलेली आहे बाहेर आणि माझा चालला इथे स्वयंपाक. इथे मी तांदूळ ठेवत आहे. तर आमच्यासाठी बासमती तांदूळ ठेवतो आणि पिल्लूसाठी पिल्लूच्या पप्पांनी इंद्रायणी तांदूळ आणलेले आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कुठले तांदूळ वापरता ते मला नक्की सांगा. तर बघू शकता माझं तांदूळ वगैरे मी धुवून घेतले. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब